नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या सिद्धांत दत्ता लोखंडे इयत्ता 10वी व पूजा केशव बेले इयत्ता 9वी यांनी 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान ओरिसा भुवनेश्वर येथे आयोजित EMRS राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये पारंपरिक कथाकथन या कला प्रकारात देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली आहे. देशपातळीवर महाराष्ट्राचे व किनवटसह नांदेडचे नाव रोशन करणारे सिद्धांत लोखंडे व पूजा बेले हे दोन्ही विद्यार्थी मायभूमीत परततात शाळेच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्य राधिका गोलटकर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनात आणि कर्मचारी वृंदांच्या संयोगाने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्रकुंडचे 4 विद्यार्थी नाशिक येथील राज्य कला उत्सवात प्रथम क्रमांकावर येऊन राज्याचे प्रतिनिधित्व करत ओडिसा भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये सहभागी झाले होते. बडापेन नावाची पारंपरिक कथा पूजा आणि सिद्धांत यांनी या कला उत्सवात सादर केली होती. राष्ट्रीय कला उत्सवात हीच कथा इतर राज्यांना टक्कर देत प्रथम राहिली. एकलव्य स्कूलच्या प्राचार्य राधिका गोलटकर आणि विद्यालय अध्यापक बरीरा मताशा, प्रिन्समान बालाजी कनाके, माधव ढोले, संगीत अध्यापक ज्ञानेश्वर डांगे आदींनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तयारी करून घेतली होती. राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये पारंपरिक कथाकथन कला देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा सन्मान वाढवणाऱ्या सिद्धांत दत्ता लोखंडे व पूजा केशव बेले या दोन्ही विद्यार्थ्याचे कौतुक आदिवासी विभागाचे आयुक्त नैना गुंडे, उपआयुक्त वनिता सोनवणे, अमरावतीचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी केले. सिद्धांत दत्ता लोखंडे व पूजा केशव बेले ही दोघेही विद्यार्थी आपल्या मायभूमीत परतताच शाळेच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे. नुकत्याच दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान नॅशनल लेवलच्या EMRS कल्चरल लिटररी फेस्ट आणि कला उत्सव मध्ये आमच्या शाळेचे पूजा बेले आणि सिद्धांत लोखंडे यांनी कथाकथन या स्पर्धांमध्ये आपल्या भारतातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक मी करतच आहे. यांच्या मागे मेहनत घेतलेले आमचे प्रिन्स सर, बरीरा मॅडम, कन्नाके सर आणि संगीत शिक्षक ढोले सर आणि बाकी सर्व शिक्षक मंडळी यांना अत्यंत सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केले आणि आमचे हे दोन्ही विद्यार्थी खूपच मेहनती आहेत आणि त्यांच्या या सर्व प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश प्राप्त झालेले आहे. आणि यांनी आपल्या शाळेचेच नाव नाही तर आपल्या किनवट प्रकल्पाचे आणि महाराष्ट्राचे नाव हे गाजवलेले आहेत पूर्ण देशामध्ये. त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं कौतुक करते. लोखंडे, मी EMRS सहस्त्रकुंड इथला विद्यार्थी. मी पहिल्या सुरुला आमच्या शाळेत दरवर्षी कल्चरल फेस्ट ह्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धा पहिल्या सुरुला आमच्या शाळेत क्लस्टर लेवलला आयोजित केल्या होत्या. तिथे मी प्रथम क्रमांक मिळवला ट्रेडिशनल स्टोरी टेलिंग मध्ये. त्यानंतर आमची स्टेट साठी निवड झाली. स्टेट साठी आम्ही EMRS पिंपरी या शाळेवर गेलो होतो. तिथे पण आम्ही प्रथम क्रमांक मिळवला. तिथे पण खूप आम्हाला टफ कॉम्पिटिशन होती. तिथे वेगवेगळ्या शाळा घेऊन आल्या होत्या. त्यानंतर आमचं स्टेटला पण नंबर आल्यामुळे आमचं नॅशनल लेवल साठी सिलेक्शन झालं. त्यानंतर आम्ही नॅशनल लेवल साठी ओडिसा भुवनेश्वर इथे गेलो होतो. ते भुवनेश्वर हे ओडिसाचं कॅपिटल असल्यामुळे ते खूप मोठी सिटी आहे. तिथं खूप काही बघायला भेटलं आम्हाला. आम्ही जाते वेळेस विमानाने गेलो होतो त्यामुळे आम्हाला विमानात बसण्याची सुद्धा संधी मिळाली. त्यानंतर आम्ही जेव्हा तिथे गेलो तिथे वेगवेगळ्या स्टेट आले होते. जम्मू काश्मीर होता, उत्तराखंड होता, कर्नाटक होता, केरळ होता, आंध्र प्रदेश होता, असे वेगवेगळे होते. पण आमच्या ट्रेडिशनल स्टोरी टेलिंग मध्ये 22 राज्य तिथं हे होते. 22 राज्य होते. तर 22 राज्यामधून आम्ही तिथं प्रथम क्रमांक मिळवला.
यानंतर इथे जेव्हा मी परत आलो तेव्हा माझे सर्व घरचे, माझा परिवार आला, माझे काका आले, माझे पप्पा आले, माझी आई आली, माझ्या आत्या आल्या. त्यानंतर मला खूप चांगलं वाटत आहे. थँक्यू. नमस्कार सर्वांना, माझं नाव पूजा केशवबेले. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. माझं स्कूलचं नाव MRS सहस्त्रकुंड आहे. आम्ही कॉम्पिटिशन साठी भुवनेश्वरला गेलो होतो, ओडिसा इथे. तिथं आम्हाला खूप टफ कॉम्पिटिशन भेटली. आम्हाला तिथं खूप भेटले. आम्ही 22 स्टेट्स आले होते. आम्हाला वाटलं, पण तिथं आमची एक आदिवासीची युनिटी भेटली आम्हाला. आमची संपूर्ण आम्ही MRS तिथं एकत्र आलो. असं वाटलं की आमचे संपूर्ण आदिवासी तिथं भेटले. आम्ही तिथं कॉम्पिटिशन साठी गेलो होतो, पण आमचे भाऊ बहीण आम्हाला तिथं सर्व आदिवासींची ओळख झाली. आमचं कॉम्पिटिशन खूप टफ होतं. आम्ही 22 स्टेट मधून आमचा पहिला क्रमांक आले. त्यामध्ये मला खूप खुशी वाटली. आणि यामध्ये आमच्या संपूर्ण स्कूलचा, आमच्या किनवट प्रकल्पाचा, महाराष्ट्राचा संपूर्ण तुम्ही नाव रोशन केलं. यामध्ये मला खूप खुशी वाटतं. यामध्ये आम्हाला आमच्या प्राचार्य मॅडम श्रीमती गोलटकर मॅमनी खूप मदत केली. आणि तसं प्रिन्स सर, कनाके सर, बर्रा मॅम यांनी खूप मदत केली. यामुळे थँक्यू. मोठा अभिमान आहे एवढा मोठा माझ्या मुलाचा सत्कार व्हायला. खरं तर कसं आदिवासी समाजाच्या याच्यानुसार संस्कृती त्याला टिकवून ठेवले. देश पातळीवर माझ्या मुलानं जे आदिवासी समाज विखरलेला गेला होता त्याच्या मार्फत त्यानं संस्कृती एक टिकवून ठेवली. आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना असं सांगितलं की बा मी एवढा घडू शकतो, तर बाकीचे का विद्यार्थी घडत नाहीत. तर असं जर केलं तर एका त्याच्या प्रेरणेमुळे आज आदिवासी समाजामध्ये जे कापसाला याला त्याला चालले, त्याला शिक्षणाचा एक संदेश देऊन त्याच्यामधून प्रेरित व्हावं. आज माझ्या लोखंडवाडी गावाचं नाव, माझ्या लोखंडे परिवाराचं नाव एवढं मोठं उज्ज्वल केलं, त्यामुळे डिपार्टमेंटचं केलं. त्याच्यामुळे आम्ही अभिनंदन हे करतो. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य राधिका गोलटकर आणि शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सकाराम डुकरे आणि गावकरी व तसेच विद्यार्थ्याचे पाल्य व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट GK न्यूज किनवट नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.